दुसरी गोष्ट टेस्टमध्ये सगळ्या मिसळला पाठीमागे टाकणारी ही आहे. ठाणेकरांनी आवर्जून, ठाणेकर काय म्हणतो, जे बाहेरून जी लोक येतात, बरीचशी अशी लोक येतील नाशिकवरून मिसळ खायला येतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नाशिक हे मिसळसाठी फेमस अजिबात म्हणजे ते म्हणतात ना, मी कोल्हापूरची आहे आणि मला ती कोल्हापुरी टेस्ट इथं मिळाली असं मला वाटतं. म्हणजे असल कोल्हापुरी गावरान मला आवडली मिसळ, मला इथली आवडली. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र अमोल जाधव आणि स्वागत आहे आपले चविष्ट सफर मध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघू शकता, पाठी बघू शकता, भारतध्वज आपला आहे. हा आहे माजीवाडा, ठाण्यातील माजीवाडा जंक्शन आहे हे. आणि माजीवाडा जंक्शन मध्ये आज आपण आलोय खास, आपण मिसळ टेस्ट करायला आलेलो आहोत. मिसळ आपण अनेक प्रकारच्या बघितल्या असाल, गॅसवर मिसळ बनते, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ असतात. पण ही जी मिसळ होणार आहे ही गावरान चुलीवरची मिसळ होणार आहे. गावरान पद्धतीची मिसळ असणार आहे आणि ठाण्यामधील खूप फेमस. गर्दी इतकी तुफान असते. आपण सकाळपासून इथं आलेलो, पण आता 12 वाजले. 12 वाजेपर्यंत भीडमुळे व्हिडिओ बनवायला आपल्याला मिळाला नाही. तर हे स्पॉट आहे आणि या स्पॉटवर आपण आता जाणार आहोत गावरान मिसळमध्ये. या, दोनच पाव देऊ, एक रस्सा एक्स्ट्रा. नमस्कार सर. हा, नमस्कार नमस्कार. स्वागत आहे आपलं चविष्ट सफर मध्ये. सर, आपल्या गावरान मिसळ बद्दल आपण आपल्या व्ह्यूअर्सला काय सांगाल? गावरान मिसळ म्हणजे अतिशय गावची पारंपरिक मिसळ आहे. ओके. मटकी मिसळ आहे जी ठाण्यात खूप कमी ठिकाणी मिळते आणि एक आमच्याकडे मिळते. तर एक गावरान मिसळ ही चुलीवरची मिसळ, ही आयडिया कशी आली आपल्याला? ही चुलीवरची मिसळ नाही आहे, ती आहे मिसळ चुलीवरची. आम्ही थोडी फोडणी देऊन इथे सतत ती चालू राहते. सतत चालू राहते. हा, गरम होते ती. ओके. सकाळी किती वाजता चालू होतं? एक 5:30च्या दरम्यान सकाळी चालू होतं. 5:30च्या दरम्यान. हो. आणि आता वाजलेले आहेत 1 वाजता देखील हे बिझी आहेत आणि आपण त्याच्यातच त्यांचा टाइम घेतलेला आहे. तर सरी आयडिया कशी आली आपल्याला ही चुलीवरच्या? ठाण्यामध्ये सगळीकडे मिसळ कमी मिळत होते, फक्त मामलेदाराला मिळत होते आणि इथली डोसा लोक जास्त खात होते. येस. आमचे रिक्षा बांधव पण सगळ्यांना आता मिसळ तशा चवीची मिळत नव्हती. मिसळ म्हटलं त्याच्यावर फोकस करत होता. जसं आम्ही गावी गेलो की मिसळ खातो. जुन्नर पाटण तालुक्याचा मी आहे, त्या ठिकाणी मिसळच खातो फक्त घरी सकाळी गेल्यानंतर. तर म्हटलं मिसळ चालू करू. माझा मित्र आहे प्रदीप होळीकर. ओके. त्याची मिसेस, माझी मिसेस हे मिसळ बनवते आणि मग सकाळी आम्ही इकडे विक्री करतो त्याची. सकाळचा नाश्ता पण हे दुपारच्या जेवणात देखील लोक हे पसंती करतात. आणि मुंबईच्या खवय्ये ठाण्यामध्ये आपल्याला अतिशय सुंदर अशी जर मिसळ खायची असेल तर यायचंय कुठे, सांगा सर एकदा. तुम्हाला यायचं माजीवाडा ब्रिज खाली. ओके. ट्रॅफिकची चौकी आहे, बाजूला जैन मंदिर आहे. या ठिकाणी सकाळी 5:30 वाजता यावं. सकाळी 5:30 ते 3 वाजेपर्यंत. दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला इथे, सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला इथे मिसळ मिळेल. ही गावरान पद्धती. आणि किती प्रकारची मिसळ असते? काय नाही प्रकारची काय नसते. रस्सा तरी पोहा असतो आणि मिसळ असते. गुळाचा चहा आहे आमच्याकडे, जो एकदम आपण जसा घरी बनवतो तशा प्रकारे. आणि रस्सा तरी पोहे आहे. रस्सा तरी पोहे. आणि ऑनलाईन तुम्ही काही डिलिव्हरी असते का आपली? झोमॅटोला आहे, स्विगीला आहे. त्या ठिकाणी आपलं 4.5 रेटिंग आहे. 4.5 रेटिंग आहे. आपण आणि घरी बसल्या सुद्धा हे मागवू शकता. तर त्याचे चार्जेस वगैरे कसे काय असतात सर? झोमॅटो स्विगीवाले घेतात त्याचे चार्जेस. ओके. कोणाला पाहिजे असेल तर तुमच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकतात? हो, जर कोणाला लग्नाची बर्थडे पार्टी वगैरे काय असेल तर ते आम्ही देतो. ते देखील बनवतात? हो हो. म्हणजे यातून टाइम काढून या ऑर्डर्स देखील हे घेतात. तर एवढा बिझी शेड्यूल असताना सुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे. तर लोकांचे रिव्ह्यू बघूया आपण. या, काय सांगतात लोक? गावरान स्पेशल चुलीवरची मिसळ याच्याबद्दल त्यांचं काय म्हणणं ऐकूया. नमस्कार सर. तर सर, काय बोलाल तुम्ही गावरान मिसळ बद्दल? तुमचं काय मत असेल? ठाण्याला ही जी माजीवाडा सर्कलला मिसळ आहे, गावरान मिसळ, हा, चुलीवरची मिसळ आहे, खूपच टेस्टी आहे. जशी मिसळ असावी तशी झणझणीत, एकदम झणझणीत. एकदम मस्त. कुठून आलात सर? मी इथे ठाण्यावरनं आलोय, खोपटवरनं. ओके. मग तुमची कितवी वेळ आहे इथे येण्याची? मी इथे मला वाटतं आता सांगता येणार नाही किती वेळा आलोय, पण आलोय म्हणजे शोधत आलो. मी बरंच ऐकलं होतं या मिसळबद्दल. ओके. तर मग तुम्ही बाकीचे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना काय सांगाल? खरंच खूप चांगली आहे मिसळ. एकदम जशी मिसळ असावी तशी झणझणीत मिसळ आहे. आणि स्पेशल म्हणजे ही चुलीवरची मिसळ आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान आहे. या तुम्ही पण या आणि जरा टेस्ट करून बघा, खूपच छान मिसळ आहे.
तर या गावरान चुलीवरची मिसळ असली टेस्ट तुम्हाला इथे मिळणार. नमस्कार सर. सर कधीपासून आपण या ठिकाणी येत आहे? साल भर, 1 साल झालं, उससे एक भी वर्ष ज्यादा ही हो गया. उससे भी ज्यादा हो गया. कशी असते इथली टेस्ट? मैं यहीं खाता हूँ, मुझे और कहीं नहीं खाता. तो क्या मेन खास क्या चीज लगी इसमें? नस्ल, टेस्ट, टेस्ट. रिलेशन. तो 1 साल से आप यहाँ पे आ रहे हैं. कहाँ से आते सर आप? मैं भिवंडी. भिवंडी से. तुम्ही काय सांगणार? मला इथली मिसळ आवडते ह्याचं कारण की ही खूप तिखट पण नाही आहे आणि अजिबात म्हणजे ते म्हणतात ना मी कोल्हापूरची आहे आणि मला ती कोल्हापुरी टेस्ट इथं मिळाली असं मला वाटतं. म्हणजे असल कोल्हापुरी गावरान. मला आवडली मिसळ, मला इथली आवडते. तर बघा अशा प्रकारे लोकांचे रिव्ह्यू आहेत. तर एकदा व्हिजिट करा गावरान मिसळ माझीवाडा. तर मित्रांनो अजूनही या ठिकाणी काही खवय्ये आहेत, त्यांच्याशी पण आपण बोलूया. नमस्कार सर. तुमचं खाऊन झालेलं आहे ना, का डिस्टर्ब नाही केलं ना? तर गावरान मिसळ बद्दल काय सांगाल तुम्ही? गावरान मिसळबद्दल मी इतकंच सांगेल, जसं पुण्यामध्ये काटाकीर मिसळ फेमस आहे, ओके. ठाण्यामध्ये जशी मामलेदार मिसळ फेमस आहे, मामलेदार नंतर जर कोणी ठाण्याला चव दिली असेल तर या मिसळनी चव दिली. गावरान मिसळ. गावरान मिसळनी चव दिलेली. काय वेगळं वाटलं? वेगळं या गोष्टीचं वाटलं की बाकीच्या मिसळ या फक्त गॅसवर किंवा मोठ्या सिलेंडर ह्याच्यावरती बनलेल्या असतात. ओके. पण ही मिसळ जर तुम्ही बघाल तर ह्याच्यामध्ये लाकडं घालून त्याला मॅरिनेट व्यवस्थित करून, मॅरिनेट इन द सेन्स तो जो स्मोक आहे, स्मोक जातो त्याच्यामध्ये आणि त्याला ना एक वेगळी टेस्ट येते, एक गावरान टेस्ट येते आणि त्यामध्ये मटकी असते. बाकीच्या मिसळ बघा तुम्ही वाटाण्याच्या मिसळ असतात किंवा ह्याच्या मिसळ असतात, पण ही मटकीची मिसळ आहे आणि सकाळपासून दुपारपर्यंत संपेपर्यंत ती चालूच असते. आणि ह्याची खासियत बघा असते की ह्यांची चूल कधी बंद नसते, ह्यांची चूल नेहमी चालू असते. दुसरी गोष्ट टेस्ट मध्ये सगळ्या मिसळला पाठीमागे टाकणारी ही ठाणेकरांनी आवर्जून, ठाणेकर काय म्हणतोय, जे बाहेरून जी लोक येतात, बरीचशी अशी लोक ती नाशिकवरून मिसळ खायला येतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नाशिक हे मिसळसाठी फेमस आहे, पण नाशिकलाही पाठी टाकलं या मिसळने. आणि मी जे सांगतोय ते म्हणजे मी इथे येतो खातो म्हणून मी तुम्हाला म्हणत नाही की बाबा तुम्ही या, पण एकदा इथे व्हिजिट करा, नक्कीच तुम्हाला टेस्ट आढळून तुम्ही सारखे या. सारखे याल सर. कंटिन्यू येतात है ना? हप्त्यातून का रोज असे येत असता तुम्ही? मी नितीन कंपनीला राहतो आणि हा माझीवाडा परिसर आहे. मी नितीन कंपनीवरून सकाळी ऑफिसला जायच्या अगोदर इथे मिसळ खायला येतो. कधी डबा नाही आणला तर रिसर्च टाइम मध्ये इथे खायला येतो. पण मी मिसळ शिवाय काही खात नाही. मी मिसळप्रेमी आणि मिसळप्रेमीने नक्कीच इथे यावं. नक्कीच यावं. धन्यवाद सर. तर आता आपण टेस्ट करून बघणार आहोत. तर मित्रा आपल्यासाठी एक मीडियम तर काय काय येतं जरा इथं प्लेट ठेवून सांगा मला. हे काय? पोहे चिवडा. पोहे चिवडा आणि गाठिया. हे आहे गाठिया. हा, गाठिया देखील बघू शकता तुम्ही. ओके. आता जरा हे दाखवून घ्या. तुम्हाला पाहिजे तशी आपण तरी देखील घेऊ शकता. हे बघा, ही मटकी. ही आहे मटकी. रस्सा आलेला आहे, म्हणजे चवीनुसार आपण देऊ शकतो. ओके. जेवढं पैसे लागू शकतो तेवढं आपण देऊ शकतो, घेऊ शकता. हे बघा, हे आलेली आहे वर शेव. ओके. पापडी आणि वरतून कोथिंबीर आलेली आहे लास्टला. हे अशा प्रकारचे इथे हे बनवल्या जातात. आणि प्लेट द्या आम्हाला. पावची प्लेट द्या. एक हे दे ना, ऐक ना, एक हे दे ना. ओके. ही पावची प्लेट. ही पावाची प्लेट, कांदा, लिंबू, चम्मच, पाव. आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर अजून देखील आपण तरी घेऊ शकतो. आता अस्सल गावरान मिसळचा आस्वाद घ्या. ओके. गावरान ठसकाचा आस्वाद घ्या. तर बघा, सरांनी आपल्यासाठी प्लेट आणलेली आहे, तर याची टेस्ट करून आपण नक्की सांगूया. तर मी पहिला पाव तोडला, पण आपण हे या ठिकाणी दिलेला आहे. कांदा देखील आलेला आहे आणि लिंबू. तर लिंबू पिळून आता आपण टेस्ट करून सांगूया. तर प्रत्येकाचे आपापले प्रकार असतात कशी खायचे. काही जण डायरेक्ट खातात, काही जण असे मिसळ चम्मचनी घेऊन. अतिशय सुंदर अशी टेस्ट आहे. तर यासाठी यायचं कुठे परत एकदा सांगा आमच्या विवास. ठाणेकरांना जर गावरान मिसळचा आस्वाद घ्यायचा असेल तर नाशिकला टर्न घेता आपला. माझीवाडा ब्रिजच्या खाली ट्रॅफिकची पोलीस चौकी आहे आणि बाजूला जैन मंदिर आहे. या ठिकाणी गावरान मिसळचा स्टॉल आहे.
अगदी जैन मंदिरला खेटूनच आहे, जवळच आहे. हा सकाळी 5:30 ला चालू होतो, दुपारी 3 वाजेपर्यंत. ओके. आणि एकही दिवस बंद नसतो. एकही दिवस बंद तुम्ही नसतो. ऑर्डर घर बसून ऑर्डर पण मागू शकता, झोमॅटो स्विगीला ऑर्डर पण मागू शकता. ओके. तर मित्रांनो तर एकदा टाकताना विजिट करा. फक्त तुम्ही टाकायचं त्याच्यावरती, कारण की आमच्या नावाचं फार लोक त्याचा वापर करतात. वापर तर करा. टाकताना गावरान मिसळ स्पेशल मटकी मिसळ टाकायची. मटकी मिसळ. तर एकदा विजिट करा. गावरान मिसळ स्पेशल चुलीवरची अस्सल कोल्हापुरी स्वाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चविष्ट सफरला. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर.